नमस्कार, रोकटोकवर आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या ओळी अक्षरशः काही चित्रपटांनी सिद्ध करून दाखवल्यात. 62व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर पुन्हा एकदा अगदी ठसठशीतपणे मराठीची मोहर उमटली. देशातल्या चित्रपट निर्मितीतला हा सर्वोच्च पुरस्कार असलेला सुवर्ण मिळाला. रवी जाधव दिग्दर्शित मित्राला उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला, तर एलिझाबेथ एकादशीला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. उदयोन्मुख दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे यांच्या ख्वाडा या चित्रपटाला स्पेशल ज्युरींचा पुरस्कार जाहीर झाला. ख्वाडा या शब्दाचा अर्थ आहे अडथळा. त्याचा दुसरा अर्थ आहे उखडून टाकणे. ख्वाडा हा कुस्तीतला एक डाव देखील आहे. स्थलांतरित नागरिकांच्या व्यथा मांडणारा हा सिनेमा गेल्यावेळी देखील मसवणटीत काम करणाऱ्या जीवनावर आधारलेल्या धग सारखा चित्रपट होता आणि त्याला पुरस्कार मिळाला. अशा पुरस्कारांमुळे सिनेमाचं आणि दिग्दर्शकांचं कौतुक होत असलं तरी या निमित्तानं काही गंभीर मुद्दे समोर येत आहेत. पुरस्कारांची सध्या भाऊगर्दी झालेली असताना राष्ट्रीय पुरस्काराचं महत्त्व मात्र अजून टिकून आहे, मान तसाच आहे. याला कारण काय बरं असावं? राष्ट्रीय पुरस्कार मिळेपर्यंत त्या सिनेमांचा दर्जा निर्मात्यांच्या लक्षात का बरं येत नाही? आणि दर्जेदार निर्मिती क्षमता असणाऱ्या मात्र आर्थिक पाठबळ नसणाऱ्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी नेमकं काय करायला हवं? आपल्याकडे असलेलं टॅलेंट आणि आपल्याकडे ज्यांच्याकडे पैसा आहे यांचं एकत्रीकरण नेमकं कसं करायचं यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात निर्मितीतला ख्वाडा या खास कार्यक्रमात. चित्रपट निर्मितीतला ख्वाडा या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेलं आहे निखिल साने. निखिल साने हे एसएल विजनचे बिझनेस हेड आहेत. निखिल साने यांनी अनेक चांगल्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यात नटरंग आहे, बालगंधर्व आहे, फॅन्ड्री आहे आणि आत्ताचा एलिझाबेथ एकादशी. निखिल साने, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत भाऊसाहेब कराडे. भाऊसाहेब कराडे हे ख्वाडा या चित्रपटाचे पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक आहेत. भाऊसाहेब, तुमचंही स्वागत. अर्थात कार्यक्रमाची सुरुवात निखिल साने यांच्यापासून करतोय. निखिल साने, एलिझाबेथ एकादशीला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मागच्या वेळी तुमचं मी अभिनंदन केलं होतं तेव्हा फॅन्ड्रीला असे पुरस्कार मिळाले होते, त्यानिमित्ताने अभिनंदन केलं होतं. त्याच्या आधी टाइमपासनी प्रचंड मोठा धंदा केला होता, नटरंगनी केला होता, बालगंधर्वनी केला होता. सध्या महाराष्ट्रात आणि देशात पुरस्कारांचा अक्षरशः भाऊगर्दी झालेली अशा प्रकारची परिस्थिती असताना देखील राष्ट्रीय पुरस्काराचं महत्त्व मात्र टिकून आहे, मान टिकून आहे. त्याची एक वेगळी झळाळी आहे. त्याला कारण काय आहेत? ते मला असं वाटतं राष्ट्रीय पुरस्कारांची जी ज्युरी प्रोसेस आहे ती खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. तिथे कोणी तुमच्या गावातला तुमचा आवडता राजकीय नेता असे कोणी नसतात. तिथे खूप भारतभरातले तज्ज्ञ असतात, वेगवेगळ्या रिजन्समधून आलेले लोक असतात. म्हणजे मल्याळममधून आलेले लोक असतात, बंगाली लोक असतात, जो दिल्लीतला मोठा गट आहे तो आलेला असतो, बॉलिवूडचं रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये असतं. सो या इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पातळीच्या लोकांनी जेव्हा एका निवड प्रक्रियेमध्ये जेव्हा सामील होतात आणि त्याच्यातनं हे जे काही रिझल्ट येतात, विशेषतः गेल्या 2 वर्षात 3 वर्षात जर तुम्ही बघितलं तर देऊळचं यश आहे, फॅन्ड्री तिथनं आलेलं आहे आणि यावर्षी एलिझाबेथ आहे, किल्ला आहे, ख्वाडा आहे. तर ह्याच्यातनं एकच दिसतंय अगदी प्रामुख्याने. आणि मला एक कनेक्ट करायचा एक विषय अगदी मला आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो की 1.5 वर्षापूर्वी तुम्हीच हा एक विषय घेतला होता की मराठीची शाळा कधी भरणार, आणि त्यातलं माझं उत्तर हेच होतं की जेव्हा दर्जा असेल तेव्हाच ती शाळा भरेल. आणि मला असं वाटतं ही जी राजमान्यता आहे तेच त्याचं एक सिम्बॉल आहे किंवा ते एक प्रतीक आहे की मराठीमध्ये ती सातत्याने एक प्रकारची दर्जा आहे आणि त्याचं नॅशनल अवॉर्ड हे एक रेकग्निशन आहे. याला एक छोटासा प्रश्न असा होतो की जवळपास माझी आठवण जर बरोबर असेल तर श्यामच्या आईला पुरस्कार मिळाल्यानंतर बरेच वर्ष, जवळपास 4 दशकं आपल्याला फारसे पुरस्कार मिळालेले नव्हते. परंतु ते श्वास नंतर सुरुवात झाली आणि त्यानंतर आता मागची सातत्यानं 3-4 वर्ष मी पाहतोय मराठीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळत आहेत. आमचा दर्जा सुधारलाय का, आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय का, इतरांचा दर्जा खालावलाय म्हणून आपल्याला पुरस्कार नाही नाही, अजिबात असं नाहीये. मला असं वाटतं ही सगळ्यांकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणात नवीन लेखक आणि दिग्दर्शक येत आहेत. म्हणजे गेल्या 3-4 वर्षातला जरी ट्रेंड बघितला, रवी आहे, संजय आहे, नागराज मंजुळे आहे, भाऊसाहेब आहे, अभिजित पानसे आहे, शिवाजी लोटन पाटील आहेत, तर खूप, किंवा अविनाश अरुण आहे ज्याला आता किल्ला मिळाला. तर हे सगळे डेब्यू डिरेक्टर्स आहेत, हे सगळे डेब्यू अवॉर्ड्स आहेत. आणि चैतन्य तांबणेचा हा पहिला पिक्चर आहे ज्याला कोर्ट करता अवॉर्ड मिळालेला आहे. सो गेल्या 3-4 वर्षात एक ट्रान्सफॉर्मेशन, एक ट्रान्झिशन खूप पॉझिटिव्हली होत आहे की लोक पूर्वी नाटकाकडे वळायची, मग मधला एक काळ होता की मराठी मालिकांकडे वळण्याचा खूप मोठा एक काळ होता. आता एक काळ आलेला आहे की लोक थेट पहिला चित्रपट बनवू इच्छित आहेत
आणि ह्याच्याकरता जितकी जे आपण म्हणूया एक यंग फोर्स आहे, ज्याप्रमाणे IT मध्ये एक मराठी माणसाचा एक मोठा ठसा आहे, जिथे एक बुद्धीचा कस लागतो आणि बुद्धीचं काम होतं, त्याचप्रमाणे जर तुम्ही बघाल की जिथे क्रिएटिव्ह टॅलेंटची गरज आहे, तर ती संपूर्ण मराठीमधली ही जी नवीन प्रक्रिया होते, ती संपूर्ण नवीन दिग्दर्शक आणि नवीन हा अस्सल दर्जाचा आहे, अव्वल दर्जाचा आहे असं ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघाल ना की ह्याच्यात एक कन्सिस्टन्सी आहे की गेल्या 3 वर्षात देऊळ जिंकला, फॅन्ड्री जिंकला, आज 5 मराठी चित्रपट ह्या अवॉर्ड म्हणजे भारत सिलेक्ट झालेले आहेत. हे पूर्णपणे त्याच्या टॅलेंटनीच सिलेक्ट होतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स नाही किंवा एक प्रकारे राष्ट्रीय पुरस्कारांचा मान हा वेगळा आहे, तो त्याच्या अतिशय सशक्त अशा ज्युरी प्रोसेसमुळे आहे. त्याच्यामध्ये शंकेला कुठे वाव नाही, त्यामुळे त्याचं महत्व हे आजही अबाधित आहे. इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा या पुरस्काराचं महत्व अतिशय वेगळे, पावित्र्य अतिशय वेगळे. त्याचबरोबर आत्ताच्या मराठी चित्रपटाला मिळणारं यश हे नव्या ताज्या दमाचे जे दिग्दर्शक आहेत, त्यांची नवे लेखक जे आहेत, त्यांची दृष्टी जी आहे त्याला मिळालेलं यश आहे. असाच एक चित्रपट आता आला, त्याचं नाव आहे ख्वाडा. आणि मगाशी प्रेक्षक मी सांगितलं त्याप्रमाणे ख्वाडा हा जो चित्रपट आहे, त्या ख्वाडा म्हणजे ख्वाडा या शब्दाचा अर्थच मुळात अडथळा आहे. मी हे तुम्हाला वारंवार अशा करता सांगतोय कारण हा चित्रपट स्थलांतरितांवरचा आहे. आपल्याकडे जर आपला जॉब आपण बदलला आणि एका गावातनं दुसऱ्या गावात, म्हणजे अगदी पार अंधेरून ठाण्याला जरी राहायला जायचं म्हटलं जॉब बदलल्यामुळे, तरी देखील आपल्या जीवावर येतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे मेंढपाळ जे सातत्यानं दर आठवड्याला दर महिन्याला आपलं स्थलांतरिताचं जीवन जगत असतात, यात परंतु ते आनंदी असतात आणि स्थलांतरित झालेले काही जण मात्र दुःखी असतात. अशा दोहोंच्या सीमारेषेवरचा हा एक अफलातून चित्रपट भाऊसाहेब कराडे यांनी बनवला. ते भाऊसाहेब कराडे आपल्याबरोबर पुण्याहून आहेत, ख्वाडा या चित्रपटाचे पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी ख्वाडा हा चित्रपट निर्माण करताना, म्हणजे ख्वाडा म्हणजे अडथळे, ख्वाडा हा चित्रपट निर्माण करताना त्यांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागला, पाय एका छोट्याशा क्लिपिंगमधून मग कळेल भाऊसाहेब कराडांना आज आम्ही प्राईम टाइम मध्ये केवळ या चित्रपटावर चर्चा करण्यासाठी का बरं बोलवलंय. ख्वाडा या मराठी सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपली मोहर उमटवली. ख्वाडाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि बेस्ट ऑडिओग्राफी हे 2 पुरस्कार जाहीर झाले. पण या सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. सिनेमा निर्मितीची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसलेल्या अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भाऊ कराडे या तरुणानं ख्वाडाचं दिग्दर्शन केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणेवाडीचा रहिवासी असलेल्या भाऊच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन याचा भाऊनं स्वप्नातही विचार केला नव्हता. शेतीमाल विक्रीसाठी भाऊचं पुण्यात येणं जाणं असे. एकदा भाऊ कांदे विक्रीसाठी पुण्यात आला आणि पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट त्याच्या नजरेस पडली. फिल्म इन्स्टिट्यूट बघितल्यानंतर सिनेमाचा विचार त्याच्या मनात आला, पण पदवी नसल्यामुळे फिल्म इन्स्टिट्यूटला प्रवेश घेता आला नाही. पण भाऊनं जिद्द सोडली नाही. पुढे भाऊनं पदवी घेतली आणि मास कम्युनिकेशन मधून शिक्षण पूर्ण केलं. चित्रपट बनवायचा या विचारानं भाऊला पछाडलं होतं. याच काळात त्यानं गावातील धनगरांच्या स्थलांतरावर सिनेमा बनवण्याचा निश्चय केला. कथा लिहिली, पण कोणताही निर्माता त्यावर सिनेमा करण्यास तयार नव्हता. मग भाऊनं स्वतःच सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं टप्प्याटप्प्यानं 5 एकर शेती विकली. होतं नव्हतं ते सारं विकून भाऊनं सिनेमा तयार तर केला, पण सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी पैसे उरले नाही. या सिनेमाचं काय होणार असा प्रश्न समोर असतानाच पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये ख्वाडा दाखवण्यात आला आणि सर्वांना हा सिनेमा आणि भाऊची ओळख झाली. आता तर राष्ट्रीय पुरस्कार पटकावून ख्वाडानं आपलं महत्त्वही सिद्ध केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. भाऊसाहेब कराडे आपल्या बरोबर आहेत, ज्यांच्यावरची छोटीशी क्लिपिंग आपण पाहिली ते भाऊसाहेब कराडे आपल्या बरोबर आहेत. भाऊसाहेब कराडे, सर्वप्रथम ख्वाडा या चित्रपटाला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल झी तर्फे आणि सर्व मराठी प्रेक्षकांतर्फे तुमचे शतशः अभिनंदन, धन्यवाद. तुम्ही इतका अप्रतिम चित्रपट निर्माण केलेला आहे, ज्याला आता इतका मोठा पुरस्कार, ज्याचा उल्लेख निखिल साने यांनी देखील केला, ते आपल्या बरोबर आहेत. सिनेमा बनवण्यासाठी तुम्ही तुमची 5 एकर शेती जी आहे ती 5 एकर शेती गहाण टाकलेली होती, बरोबर आहे. तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी नाही की तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही त्याच्याशिवाय जगू शकाल. इतकं सिनेमाचं वेड एका स्थलांतरिताचं आयुष्य मांडण्यासाठी तुम्ही दिलं. काय सांगाल त्या सगळ्या अनुभवांविषयी? खरं तर सिनेमाचं वेड फारच होतं मला लहानपणापासूनच. मी अगदी
दूरदर्शनवर जितके सिनेमे यायचे मी ते सगळे पाहायचो आणि यातूनच सिनेमाची आवड पुढे प्रचंड वाढली. आणि मला नेहमी वाटलं की मी 11वीत असताना वाटलं मला की आता सिनेमा आपण बनवायला पाहिजे, त्या दृष्टीने काही प्रशिक्षण घ्यायला पाहिजे असं मी वाटलं. FTI विषयी एका न्यूजपेपरमध्ये बरंचसं लिहून आलं होतं आणि त्यानंतर मी विचार केला की आपण काहीतरी करूयात असा सिनेमाविषयी. पण खरं तर सिनेमा बनवणं म्हणजे माझ्यासाठी शेळीनं उठाचा मुका घेतल्यासारखं होतं, कारण एवढी सोपी गोष्ट नव्हती ती. मी जेव्हा मास कॉम केलं आणि स्ट्रगल करत होतो मुंबई पुण्यामध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं की खूप सारे लोक विदर्भ मराठवाडा याच्या पुण्या मुंबईकडे खूप सारे लोक स्थलांतर करतायत. तर या लोकांच्या संवेदना फार वेगळ्या आहेत आणि ह्या विषय स्थलांतरितांचा विषय आपण प्रामुख्याने खरं तर मांडला चित्रपटासारख्या माध्यमातून तर तो खरंच चांगल्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचेल असं मला एक खात्री होती. आणि हा विषय डोक्यात घेऊन मी जेव्हा गावाकडे गेलो त्यानंतर त्या धनगर लोकांविषयी मी जाणून घेतलं त्या आणि खूप माझ्या जवळपास घडलेल्या घटना आहेत. हे लोक माझ्या फार जवळचे आहेत, तसे मी त्यांच्यातच फार जवळ वाढलेलो आहे. आणि मला ह्या लोकांचं जीवन फार इंटरेस्टिंग वाटलं ते असं की हे लोकांचं रोजच स्थलांतर आहे. आज या ठिकाणाहून त्या ठिकाणी रोजच वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या अडचणी असून सुद्धा हे लोक फार आनंदी आहेत. तर मला यांचा विषय फार प्रामुख्याने भावला आणि मी त्यानंतर सिनेमा या विषयावर करायचं ठरवलं. पण महत्त्वाचा ही स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर मी जेव्हा निर्मात्यांकडे गेलो त्यांना स्क्रिप्ट तर फार आवडायची, पण त्यानंतर माझ्या कौशल्याबद्दल किंवा माझ्या एकत्रित गुणाबद्दल कदाचित काही शंका असेल किंवा काही माहीत नाही, पण मला कोणी निर्माता भेटलाच नाही या दरम्यान. आणि मग मला असं जाणवलं की मी जर अजून 2 वर्ष जर थांबलो तर मी कदाचित सिनेमा बनवू शकणार नाही. माझं जे काही मी शिकलोय ते माझं व्यर्थ जाईल. आणि मला घरच्यांची नेहमी हा प्रश्न असायचा की मी जेव्हा पुण्या मुंबईकडे यायचो मी घरच्यांना सांगायचो की आईला सांगायचो विशेषतः की मी नोकरीला चाललोय, मला काहीतरी काम मिळेल. आणि अशा हिशोबाने मी इकडे काहीतरी येऊन करायचो, परत 1-2 महिन्यांनी घरी जायचो, थोडेफार पैसे घ्यायचो खर्चण्यासाठी आणि इकडे यायचो पुण्याकडे मुंबईकडे. तेव्हा आईचा फक्त एकच प्रश्न असायचा, झालं का तुझं काम, मिळालं का तुला काम, हा एकच प्रश्न असायचा. आणि ही गोष्ट मला कायम जीवाला माझ्या लागायची की मनाला लागायची की आईला आपण एवढं सगळं करून सुद्धा तिची एक साधी इच्छा पूर्ण करू शकत नाही की एक चांगली नोकरी मिळत नाही किंवा ह्या गोष्टी नाही. आणि मला तर नोकरी करण्याची इच्छा नव्हती, मला फक्त सिनेमाच करायचा होता. आणि मग मी फार धीराने एक गोष्ट घरच्यांना सांगितली की माझा भाऊ विठ्ठल कराडे आई यांना मी सांगितलं की मला पैसे मिळत नाही, मला सिनेमा करायचा पण पैसे मिळत नाही, तर मला आपली जमीन विकून काही थोडेफार पैसे उभे करून आपण करू. तर त्यांनी मला हे ऐकल्यानंतर येड्यातच काढलं. म्हणलं की हा बावळटपणा आहे खरं तर, आणि असं करायचं म्हणजे काय हे सोपं नाही की आपलं हाय हे जगणं सोडून अवघं आगीतून उठून फपाट्यात पडण्यासारखं आहे. तर तू काय विचार करू नको, तुला काय काम धंदा जमत असेल तर कर, नाही तर आपल्या इकडे शेती कर, इकडं लोकांकडे भरपूर काम आहेत आपल्या इकडं, असं कर. पण मला काय ते स्वस्त बसूच देत नव्हतं. माझी जी उर्मी आहे, जी फिल्म करण्याचा जो किडा आहे हा स्वस्त बसू देत नव्हता. आणि मग मी सांगितलं ठामपणे की नाही हा निर्णय घ्यायचाच. आणि मी हे पटवून दिलं घरच्यांना की जर आपण चरितार्थासाठीच केवळ शेतीवर अवलंबून आहोत, नाहीतरी आपल्याला रोज असं काम करावंच लागतंय, तर आपण काय नाही सिनेमा करून थोडंसं वेगळा जर विचार केला तर नक्कीच यातून आपल्याला कुटुंबाला स्थैर्य मिळेल आणि समाधान मिळेल असं मला वाटलं. आणि मी ते घरच्यांना पटवलं. त्यानंतर घरचे तयार झाले. पहिल्यांदा आम्ही 3 एकर जमीन विकली आणि सिनेमा सुरू केला. तर पहिल्या 2013 सुरू झाला आणि मेमध्ये काही अर्धवट चित्रीकरण झालं आणि नेमका पाऊस आला. जूनमध्ये अगदी वेळेवर पाऊस सुरू झाला. हा सगळ्यात मोठा अडथळा होता आमच्यासाठी. आणि त्यानंतर पैसे पण संपले. पण माझी जी टीम होती सगळी मेन आर्टिस्ट होते, शशांक शेंडे, अनिल नगरकर, ज्याला आता बेस्ट साऊंडचा पुरस्कार मिळाला, महावीर सबनवार, संदीप इनामकी आर्ट डिरेक्टर, ह्या सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे आपले पैसे जरी संपले तुझ्याकडचे तर असं होऊ नको देऊ की आपण सिनेमा पुढे रेटत नेऊ आणि कंप्लीट करू, शूटिंग तर कंप्लीट करू, मग पोस्ट प्रोडक्शनचं काय असेल ते पाहू. ह्या गोष्टी सगळ्या होत्या. पण दुर्दैव असं की नेमकं पाऊस पण सुरू झाला आणि पुढचे 20 दिवस पाऊस थांबलाच नाही. 3-4 दिवस आम्ही वाट पाहिली, पण परत एवढी वाट पाहणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. आणि मग असं ठरलं की बघू आता परत पाऊस थांबल्यानंतर करू. पण त्यानंतर पाऊस 1 महिन्याभराने थांबला आणि सगळं वातावरण सगळं हिरवं झालं होतं. तर आम्हाला जे एन्व्हायरमेंट पाहिजे होतं, जी परिस्थिती पाहिजे होती ती दुष्काळाची, एक ड्राय एरिया पाहिजे होता आणि परत त्यासाठी पूर्ण वर्षभर थांबावं लागलं. त्याही दरम्यान मी अर्धवट काम घेऊन लोकांना भेटत होतो, पण त्याही वेळेस मला काय कोणी निर्माता भेटला नाही. आणि त्यानंतर अगदी एप्रिल जवळ आला तरी मला पैशाची काही साथ नाही ना. मला सगळ्या टीममधल्या लोकांचे फोन यायचे की काय करायचं, सिनेमा करायचा आहे की नाही करायचा, की आम्ही काही हे अर्धवट ठेवायचं आहे, दुसरी कामं करू, मे जर संपला तर हातात काहीच नाही, असे खूप सारे प्रश्न होते. सुदैवाने माझे काही 1-2 मित्र पुढे आले, त्यांनी थोडीशी रक्कम दिली
एक 1 लाख रुपये आम्ही परत जमवले आणि उरलेलं अर्ध शूटिंग कंप्लीट केलं. शूटिंग कंप्लीट केल्यानंतर परत सगळ्यात मोठा अडथळा होता की आता ठीक आहे शूट कंप्लीट झालं, पण आता याचं पोस्ट प्रोडक्शनचं काय. तर परत तिथे एक खुट्टी बसली, आम्हाला खोडा बसला. आणि त्यानंतर पण दुर्दैव असं की आम्हाला DCPच बनवता आली नाही. त्या मामी फेस्टिवलला DCP जी लागते फायनल प्रिंट ती सुद्धा बनवता आली नाही. आणि मग त्यानंतर मी परत घरच्यांना सांगितलं की आपलं सगळे लॅबचे पैसे राहिलेत, साऊंडचे पैसे राहिलेत, ह्या सगळ्या गोष्टी राहिल्यात. आणि परत उरलेली काही जमीन होती 2 एकर ती आम्ही विकली. आणि त्यानंतर उरलेलं ह्या ज्या गोष्टी ह्या कंप्लीट केल्या. तर त्यानंतर अशी परिस्थिती झाली की पीपमध्ये सिलेक्शन झालं आणि नेमकी एक DCP बनवली होती, ती DCPच प्ले झाली नाही. मला त्यांचं सबमिट केल्यानंतर फोन आला की प्ले होत नाही ही DCP. परत मी 2 तारखेला फिल्म लॅबला गेलो, थोडे पैसे घेतले मित्रांकडूनच नाही आणि एक नवीन DCP बनवली आणि पीपला सबमिट केली. पण त्यानंतर जी गोष्ट झाली, पीपमध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर जो प्रेक्षकांचा जो उदंड प्रतिसाद मिळाला, खरं तर मी स्वतः फार गहिवरून गेलो त्या गोष्टीने. आणि पहिलं स्क्रीनिंग झालं, लोक येऊन भेटत होते वेगवेगळे. त्यामध्ये 2 ज्येष्ठ नागरिक मला असे भेटले, एक जोशी काका आणि एक मुंगे काका म्हणून 2 होते, गृहस्थ होते, वयस्कर गृहस्थ होते. त्यांनी येऊन मला मिठी मारली पहिल्यांदा आणि हे सांगितलं की गेल्या बऱ्याच दिवसामध्ये आम्ही एवढा रिअलिस्टिक, एवढा वास्तवदर्शी सिनेमा पाहिला नाही आणि खरंच फार कौतुक आहे तुझं. त्यांनी मला एक 100 रुपयाची नोट काढून दिली खिशातून आणि मला हे सांगितलं की हे मी त्यांना नम्रपणे सांगितलं की काका खरं मला पैसे नको, तुमचं कौतुक जे केलं तुम्ही ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. पण त्यांनी हे सांगितलं की बाबा हे पैसे मी तुला खर्च करण्यासाठी देत नाही, हे अजिबात यातला 1 रुपया खर्चू नको, पण हे पैसे तू माझ्या नावाने पुढच्या प्रोडक्शनमध्ये वापर. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मला नेमका आधार आला की मी जेव्हा खोडा सुरू केला होता की तेव्हा मला कुणीच असं म्हणलं नव्हतं की जर पैसे तू सुरू कर. पण हे 100 रुपये मिळाल्यानंतर मला एक मोठा विश्वास वाटला की नक्की काहीतरी चांगलं इथून. भाऊसाहेब कराडे, तुमच्या लोकांच्या ज्या ख्वाडा या चित्रपट निर्मितीमध्ये कसा ख्वाडा पडत होता याचा एक संपूर्ण चित्रपटच उभा राहील अशा चित्रपटाची पटकथा आता तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडलीत. ही बोलत असताना तुम्हाला मी मुद्दामून थांबवलं नाही अशा करता की हा कार्यक्रम बघणारे जे कोणी चित्रपट निर्माते असतील किंवा त्यातले दोघे आता या ठिकाणी हजर आहेत त्यांनाही ही कथा तितक्याच तळमळीनं आणि तीव्रतेनं पोचावी याच्याकरता मी ब्रेक पुढे ढकलून तुम्हाला पूर्णपणे बोलू दिलं. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. आपल्याबरोबर शिवाजी लोटन पाटील धग चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि आपल्याबरोबर अभिजित पानसे विशेष सल्लागार मनसे चित्रपट सेना हे देखील आहेत. स्वतः एक चांगले उत्कृष्ट लेखक आणि निर्माते आहेत. अभिजित पानसे उत्कृष्ट अभिनेते देखील आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न शिवाजी लोटन पाटील यांच्यासाठी. सिनेमाला निर्माता न मिळणं ही नित्याचीच बाब आहे का, किंवा चांगल्या चित्रपटाला निर्माता न मिळणं हा आपल्याकडे प्रघात आहे का? हे नेमकं तुमच्याही बाबतीत तसंच घडलं का? माझ्या बाबतीत तर बरेच अनुभव आहेत. कारण की मी पहिला चित्रपट वावटळ जेव्हा केला तो पण आनंद सामंत यांच्या कादंबरीवर होता. ते एक तर ती कादंबरी बऱ्याच लोकांनी वाचल्यामुळे त्या सब्जेक्टला कोणी हातच लावत नव्हतं. ऑलमोस्ट मी 3 वर्ष स्ट्रगल केलं त्या सब्जेक्टसाठी, कोणी भेटत ना. मग शेवटी एक प्रोड्युसर भेटले आणि त्यांनी ती फिल्म कंप्लीट केली. तर त्यानंतर त्या फिल्म नंतर मी धग विषय घेतला, ती स्टोरी पण तशीच होती. त्याच्यासाठी परत माझे 3 वर्ष वाया गेले आणि त्यानंतर मला एक प्रोड्युसर भेटला. मग ती फिल्म मला कसं तरी उभी करता आली. यांनी जे सांगितलं त्यांचा अनुभव मला सेम माझा पण तसाच अनुभव आहे त्या फिल्मचा. चांगल्या चित्रपटाला शिवाजी लोटन, चांगल्या चित्रपटाला कसे निर्मितीत अडथळे येतात आणि चित्रपट निर्मितीची प्रक्रिया किती धग असलेली आहे हे आता आपण पाहिलंय. याच्यावरचेच उपाय आणि एकूणच मराठी चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि ते पॉप्युलर होण्याकरता नेमकं काय करावं लागेल. चित्रपटाला पुरस्कार मिळाला तरी चित्रपटाचा पैसा सुद्धा रिकव्हर होत नाही, अशी खरोखरच परिस्थिती आहे का? याविषयी 2 उत्तम निर्मात्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत. एक म्हणजे अभिजित पानसे आणि दुसरे निखिल साने. वेळ झाला एका ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय चित्रपट निर्मितीत ख्वाडा. चित्रपट निर्मितीत ख्वाडा. एकाच वेळी 5 मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याचा अत्यंत दुर्मिळ योग आता आलेला आणि त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय की या निमित्तानं चित्रपट निर्मिती, विशेषतः मराठी चित्रपट निर्मितीतले नेमके ख्वाडे काय. आपल्याबरोबर अभिजित पानसे आहेत. अभिजित पानसे, तुम्ही रेगे नावाचा चित्रपट निर्माण केला होता, तर त्याचबरोबर चित्रपट निर्माण करणे आणि तो वितरित करणे या दोन्ही गोष्टींवर आपली चांगली पकड आहे, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो.
चित्रपट निर्माण करताना काय अडचणी येतात त्या आता आपण पाहिल्या, त्या अडचणी रेगे निर्माण करताना तुम्हालाही आलेल्या असतील, परंतु त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन आणि वितरित याच्या मधल्या अडचणी कमी झाल्यात, वाढल्यात, खर्च आलाय, कमी झालाय, काय सांगाल? नाही, निश्चितपणे एक पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की मगाशी मी शिवाजीचं पण ऐकलं, ख्वाडाविषयीची पण चर्चा ऐकली. पहिल्यांदा जेव्हा चित्रपट एखादा दिग्दर्शक किंवा लेखक घेऊन उभा राहतो तर त्याला कुठलाही, तो जगातला कुठलाही दिग्दर्शक असो, म्हणजे अर्थात त्याचं आडनाव कपूर खान हे असेल तर आपण सोडून देऊ, पण आपलं आडनाव पानसे, शिवाजी लोटन पाटील किंवा असं असल्यामुळे साधारणपणे मराठी तुम्ही इंडस्ट्रीत गेले काही वर्ष किंवा पहिल्यापासून तुम्ही बघितलात, अगदी फाळकेंपासून तर पहिला चित्रपट करताना या अडचणी या प्रत्येक निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला येतातच. त्यामुळे त्या कमी अधिक प्रमाणात असतील, त्या कमी अधिक दाहक असू शकतील, त्याचा आपण थोडासा उहापोह नको करायला. पण या सगळ्या गोष्टीत म्हणजे मी पहिल्यांदाच उदय सर तुमच्या इथे सांगतोय की रेगे आता बऱ्यापैकी बक्षिसं मिळून हिट म्हणायला हरकत नाही, पण रेगेची जी पहिली कथा होती ती मी 12 वर्षापूर्वी लिहिली होती. त्यामुळे असं काही नाही की मला सुचलं की आज आपण एक फिल्म करूया, मग मी फिल्म लिहिली आणि मग आपण शूटिंग सुरू केलं. पहिल्यांदा निर्माता मिळवताना मलाही त्रास झाला. अनेक मित्र माझे, तेवढा मी देवाचे आभार मानतो की सुदैवी आहे मी की माझे मित्र सुहास संघे पहिला माझ्याबरोबर उभा राहिला की अभिजित तू कर, मला तुझ्यावर विश्वास आहे. तर हे वाक्य, या वाक्याने खरी तर सुरुवात होते कुठल्याही प्रोजेक्टला. आणि त्याचा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो की चित्रपट एक तयार करणं, आणि तेव्हाच सुदैवाने माझे अनेक असंख्य मित्र किंवा चित्रपट सेनेचं काम केलेलं होतं किंवा निखिल साने किंवा यांच्यासारखे दिग्गज जे या क्षेत्रातले वितरक आहेत किंवा निर्माते आहेत त्यांची मैत्री माझी, यामुळे निश्चितपणे पहिल्या दिवशी मला हे गणित थोडं फार का होईना माहिती होतं. आता जेवढं माहिती आहे तेवढं निश्चित नाही. म्हणताय हे अशाकरता महत्वाचं आहे कारण अलीकडे आपण बघतोय खूप नवीन तरुण आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून येतात आणि त्यांना मराठी चित्रपटाची निर्मिती करायची असते, वेगवेगळे विषय मांडले जातात, त्यानिमित्तानं मराठीत अनेक विषय सुद्धा येत आहेत. परंतु चित्रपट निर्मितीच्या व्यवसायातल्या अडचणी आणि त्यातले खास कळगे जर आत येण्यापूर्वीच त्यांना कळले तर कदाचित शिवाजी आणि भाऊसाहेब यांच्या आयुष्यात आलेली ख्वाडा त्यांच्या आयुष्यात कमी होईल, एवढाच फक्त आता उद्देश आहे. नक्कीच आहे. म्हणजे अगदी मी म्हणजे हे म्हणतो की जंगल में मोर नाचा किसी ने न देखा. तुम्ही उत्कृष्ट चित्रपट निर्मिती करता, तुम्हाला एक साधं एका वाक्यात उदाहरण देतो. चित्रपट निर्मितीला जेवढा खर्च येतो तेवढाच, कदाचित त्यापेक्षा जास्त खर्च हा ते वितरण करताना आणि त्याची पब्लिसिटी करताना येतो. म्हणजे जर 10 रुपये खर्चात तुम्ही चित्रपट बनवत असाल तर 10 रुपये मिनिमम आणि मॅक्झिमम कितीही हा खर्च तुम्हाला तो चित्रपट महाराष्ट्रभर वितरित करायचा तर लागतो. त्यामुळे जेव्हा बजेट तुम्ही 10 रुपये माझ्याकडे जमलेले आहेत असं म्हणता तेव्हा फिल्म तुम्ही 5 रुपयात केली पाहिजे. बरोबर. मला निखिल साने तुम्हाला विचारतोय की पूर्वीच्या काळापासून हे आता असंच आहे का, आत्ताच हे प्रकरण वाढलेलं आहे जास्त? मला असं वाटतं आत्ता पैसे आले असतील, म्हणजे आत्ताचं जर गणित बदललंय किंवा व्याख्या बदलल्या किंवा आत्ताचे चॅलेंजेस वेगळे आहेत की लोक इतक्या वेगवेगळ्या प्रमाणात व्यस्त आहेत की त्याच्याकडे तुम्हाला अट्रॅक्ट करण्याकरता खूप प्रकारे पोचायला लागतं, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना आकर्षित करून घ्यायला लागतं. पण मला एक किस्सा आठवतो जो मी इथे शेअर करू इच्छितो. डॉक्टर जब्बार पटेल यांनी एका ह्याच अशा परिसंवाद सांगितलेला होता की दादासाहेब फाळक्यांनी सुद्धा एक प्रयत्न केला होता की त्यांच्या चित्रपटातले जे कोणी प्रमुख कलाकार होते, राजा हरिश्चंद्र, तर त्यांना घेऊन ते वेगवेगळ्या स्टेशन्सवरती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते फिरायचे, जेणेकरून ते लोकांचं चित्त आकर्षित करून घ्यायचे आणि लोकांना वाटायचं हे काय चालू आहे. ते एक प्रकारची छोटीशी नाटुकली करत असेल म्हणा किंवा ते त्या वेशात ते उभे राहायचे स्टेशनच्या बाहेर. म्हणजे त्याही वेळा चित्रपटाचं मार्केटिंग करण्याकरता वेगवेगळ्या क्लुप्त्या त्यांनी डवलल्या होत्या, त्या फक्त आत्ताच्या काळात आमिर खान करतोय अशातला भाग नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे जब्बार सरांचं मी इथे हे त्याचा एक सिनेमा जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची, तो काही नुसता पैशाचा प्रश्न नाहीये, तर तोही तेवढाच चॅलेंजिंग क्रिएटिव्ह भाग आहे की त्याला तो लोकांपर्यंत पोहोचवायची गरज आहे. आणि जर तुम्ही जब्बारांना कधी विचारलं किंवा रामदास फुटाण्यांनाही कधी या कार्यक्रमात विचारलं कुठले, तर त्या दोघांनाही सामनाची जी प्रोसेस होती, मला वाटतं तेव्हा 1 का 2 लाख रुपये होते. तर आता आपण इमॅजिन पण नाही करू शकत त्या 2 लाख रुपयात त्याचा सिनेमा करायचा, तो डिस्ट्रीब्यूट करायचा, तो पोचवायचा. मला वाटतं त्यांची अशी काहीतरी गोष्ट होती की तो सिनेमा बर्लिनला गेला, तिथे तो गाजला आणि नंतर इथे तो गाजला आणि नंतर त्याचं कौतुक झालं. परंतु अभिजित, मला आज प्रेक्षकांसमोर तुला हा थेट प्रश्न विचारायचा आहे की रेगे चित्रपट निर्माण करण्याकरता तुझं घर तू
पडलेलं होतं, तुला बांधता नाही आलं, पाडलं त्याकरता आणि त्यातनं पैसे उभे केलेस? नाही नाही नाही, असं नाहीये. ते तुमचं प्रेम आहे माझ्यावर, पण ते तुम्ही लाईव्ह शो मध्ये जे काय पकडलेलं आहे असं नाही. मला घर बांधायला म्हणून मी जे काही पैसे जमवलेले ते सगळे थोडे भावाकडनं आणि हे घेऊन रेगेमध्ये टाकलेले आहेत. पण तुमच्या समोरच सांगतो की रेगेनी आणि निखिल साने आणि रवी जाधव हे सगळे लोक एकत्र आल्यामुळे रेगेचं गणित तसं थोडंसं व्यवस्थित बसलं. त्यामुळे आता लवकरच मी माझं घर बांधीन. घर बांधणार. परंतु चित्रपटावर यशाची मोहर उमटवण्याआधी जर त्याला अवॉर्ड मिळालेला असेल तर निखिल साने त्याला फायदा होतो. मी तुम्हाला थेट प्रश्न अशा करता विचारतोय की एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट प्रकाशित होऊन त्याला आता अनेक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे आता त्याचा अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर त्याला पुन्हा गल्ला मिळेल, त्याला पुन्हा काही ऑडियन्स मिळेल, अशा स्वरूपाचं काही गणित असतं का? भाग क्रमांक 1. आणि आता जो तुमचा दुसरा चित्रपट आहे किल्ला, तो प्रकाशित व्हायचा आहे, त्याला अवॉर्ड जाहीर झाल्यामुळे तुम्हाला काही जास्त ऑडियन्स मिळेल, जास्त रन मिळतील, जास्त ठिकाणी तुम्ही रिलीज करू शकाल. व्हॉट इज द मॅटर? मला असं वाटतं अवॉर्ड हे कुठल्याही सिनेमा निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला अतिशय अपेक्षित अशी गोष्ट असते. तो किती नाही म्हणाला की आम्ही अवॉर्ड करता नाही केलं वगैरे वगैरे वगैरे, तरी त्याला मनातून एक असं वाटतं की त्याचं एक राजमान्य होतं, त्याला एक कौतुक व्हावं. सो सिनेमा रिलीज झाला असावा किंवा नसावा तरी त्याला अवॉर्डचं महत्त्व असतं. अवॉर्डचं एक गणित असतं. नॅशनल अवॉर्डचं एक अॅन्युअल कॅलेंडर आहे. त्यामुळे चित्रपट भले तुम्ही गेल्या जानेवारीत केलात तरी तो काउंट याच वर्षी होतो. त्यामुळे सिनेमा रिलीज झाला आणि तो तुम्हाला अवॉर्ड मिळाला तरी त्याचा एक आनंद असतो असं मला वाटतं. पण येस, जर सिनेमा प्रदर्शित व्हायचा असेल आणि त्याच्या आधी जर तुम्हाला तो नेमका पुरस्कार मिळाला, जसा कोर्टला होईल असं मला वाटतं, किंवा ख्वाडाला त्याचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं, किंवा किल्लाला होईल जसं तुम्ही मेन्शन केलं, तर ह्याची चर्चा होते. म्हणजे मीडियातनं ह्याची चर्चा होते, लोकांच्या कानावरती हे जातं. आणि मराठी प्रेक्षक अगदी सजग प्रेक्षक आहे. तो वेगवेगळ्या चित्रपटांचा ट्रॅक ठेवून असतो, दिग्दर्शकांचा ट्रॅक ठेवून असतो, कुठले कलाकार कुठल्या प्रकारचे सिनेमे निवडत आहेत हे त्याच्या लक्षात असतं. सो मला वाटतं अवॉर्ड्सचा, पुरस्कारांचा एक प्रकारचं अटेन्शन मिळण्याकरता फायदा होतो. पण चित्रपट चालेल की नाही हे शेवटी चित्रपटाच्या दर्जावरच अवलंबून नसतं. परंतु चित्रपटाचा दर्जा जरी चांगला असला तरी अनेकदा चित्रपटाची कॉस्ट कव्हर करण्या इतपत देखील त्यातनं पैसे गोळा होत नाहीत. जरी त्या चित्रपटावर पुरस्काराची मोहर उमटलेली असली, त्याचं कोडं कसं उलगडणार? नाही, कॉस्ट रिकव्हर करणं, मग त्याच्यात अनेक फॅक्टर्स आहेत. टेलिव्हिजन राईट्स एक फॅक्टर आहे, किंवा स्वतःची कॉस्ट मॅनेजमेंट हा एक प्रकार आहे. अनेक चित्रपटांचं किंवा अनेक दिग्दर्शकांचं, नव्या लोकांचं मी असं बघतोय सध्या की कॉस्ट एस्कलेशन हा खूप एक मोठा इश्यू आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर जो आपण लक्षात घेत नाही की आज प्रेक्षकांच्या समोर एखादा चित्रपट नेणं हे खूप अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या कुटुंबाचं जर आयुष्य बघितलं किंवा आपल्या सगळ्यांचं जर आयुष्य बघितलं तर आपण सर्वजण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असतो. आपलं एक रुटीन असतं. मोबाईल हे सध्या एक आयुष्य आहे, टीव्ही हे एक आयुष्य आहे, सध्या मॉल संस्कृती हे एक आयुष्य आहे. आता या सगळ्या, मराठी नाटक हे मोठं आयुष्य आहे, मराठी वर्तमानपत्र हे आहे, मराठी न्यूज चॅनल्स हे एक वेगळं आयुष्य आहे ज्यात लोक अतिशय डेडिकेटेडली काही तास लोक बघत असतात. ऍब्सोल्युटली. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्या माणसाला घरातनं बाहेर काढायचं असतं आणि सांगायचं असतं, ये रे आता माझा सिनेमा लागतोय, या 13 तारखेला या 20 तारखेला तू सिनेमा बघायला ये. तो सिनेमा बघायला काही 100 लोक येतात, 200 लोक येतात, 1000 लोक येतात. त्यांना तो आवडतो नाही आवडतो ही फार पुढची प्रक्रिया आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ना, की मराठी माणूस एक त्यात अतिशय चोखंदळ, तो खूप आधी ठरवतो, आधी विचारतो, तो रिव्ह्यूज वाचतो, टीव्ही रिव्ह्यूज तो सगळे ऐकतो, मग ठरवतो मी त्या सिनेमाला जायचं की नाही. सो चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचं मार्केटिंग किंवा चित्रपट पोहोचवणं हे दोघांचंही तंत्र जर आपल्याला एकत्र जमलं तरच आपण पाहिलं. निखिल साने यांच्या शब्दावरून चित्रपट निर्मिती आणि त्याहीपेक्षा सुद्धा चित्रपटाचं सादरीकरण तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं, यातला ख्वाडा, अडथळे नेमके काय काय होते त्याचीच आपण चर्चा करणार. परंतु या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील नटरंग असेल, बालगंधर्व असेल, टाइमपास असेल, एलिझाबेथ एकादशी असेल आणि किल्ला असे सातत्यानं दर्जेदार चित्रपटांना आर्थिक यशाचं गणित देखील जमवू शकणारे निर्माते आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडून आपण आणखीन जाणून घेणार आहोत. मराठी प्रेक्षकांसाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा मराठी चित्रपट निर्मितीत उतरू शकणाऱ्या निर्माते आणि कलावंतांसाठी, लेखकांसाठी, दिग्दर्शकांसाठी कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय चित्रपट निर्मितीत ख्वाडा. चित्रपट निर्मितीत ख्वाडा आज एकाच दिवशी
5 मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळण्याचा दुर्मिळ योग आहे आणि त्यानिमित्तानं आपण मराठी चित्रपट निर्मिती त्यात येणाऱ्या अडचणी ख्वाडा या चित्रपटाच्या निमित्तानं आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत भाऊसाहेब कराडे, निखिल साने, शिवाजी लोटन पाटील आणि अभिजित पानसे हे आहेत. भाऊसाहेब कराडे, चित्रपट निर्मितीतले अडथळे तुम्ही सांगितले, त्याचबरोबर एक दुसरी बाजू देखील आता निखिल साने आणि अभिजित पानसे यांनी आपल्याला सांगितली होती की चित्रपट निर्मितीत काय काय लक्षात ठेवायला पाहिजे. आपण जेव्हा चित्रपट निर्मितीत उतरला त्यावेळेला तुमची मी पॅशन समजू शकतो, तुमची जिद्द समजू शकतो, तुमचं स्वप्न समजू शकतो, परंतु त्याचं असं गणित असतं की त्यात हे खाच खळगे आहेत, याची सुतराम तरी कल्पना आपल्याला होती का? नक्कीच मी ह्या गोष्टी जाणून घेतल्या होत्या आधी, आणि मी जेव्हा निर्मिती करण्याचा विचार केला तेव्हा पहिल्या गोष्ट अशी होती की हे मी पक्क ठरवलं होतं की सिनेमा निर्माण करायचा आणि त्यानंतर तो चांगल्या प्रोडक्शन किंवा चांगल्या एखाद्या वितरण कंपनीला विकायचा, आणि असे एक माझं गणित होतं पहिलं. आणि मी जेव्हा अर्धी जमीन विकून सिनेमा सुरू केला तेव्हा असं होतं की मी टप्प्याटप्प्याने पूर्ण जमीन विकून एक 80-85 लाखापर्यंत तेवढी रक्कम उभी राहील हे मला माहीत होतं. पण नेमकं होतं काय की मी असा विचार केला की आपल्याकडे एक म्हण आहे की एखादा चालत असला की त्याला पळायला लावतात माणसं, आणि नेमकी त्या उक्तीप्रमाणे माझं झालं की मी हळूहळू चालत होतो आणि सगळे लोक मित्र कंपनी एकत्र येऊन मला सगळ्यांनी असं पुढे 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 ढकलत आणलं. आणि तो विचार करूनच मी अर्थात की वेगवेगळ्या टप्प्यानंतर जशी आपल्याला अडचणी तशी 5 एकर जमीन विकून ही पैसा उभा करायचा हे इथपर्यंत मी ठाम होतो. तर याचा अभ्यास आणि हे जे खाचखळगे आहे त्याचा नक्कीच विचार केला होता. तो विचार करूनच अर्थात निर्मितीत उतरलो मी, की जेणेकरून की माझं सगळं कुटुंब घरावरती तुळशीपत्र ठेवून मी सगळ्या ह्या गोष्टी केल्या, याचा विचार केला. शिवाजी लोटन पाटील, तुम्ही धग चित्रपट निर्माण केलात, तुम्हाला असेच अनुभव आलेत असं मगाशी तुम्ही सांगितलं, परंतु चित्रपटाला अवॉर्ड मिळाल्यानंतर तुम्ही जे चित्रपट निर्मितीमध्ये पैसे घातलेले होते तुम्हाला समाधान प्रचंड मिळालं, याविषयी वाद नाही, तुमचं कौतुकही प्रचंड झालं, परंतु चित्रपट निर्मिती जे तुम्ही पैसे घातले होते ते पैसे रिकव्हर होण्या इतपत तरी प्रेक्षकांनी तुम्हाला साथ दिली, अवॉर्डचा काही परिणाम झाला त्याच्यावर? पैसे रिकव्हर झाले, जेवढे लागले होते तेवढे पैसे आलेच, पण त्याच्यापेक्षा जास्त आले असते. आमचं काही गणित आमचे चुकलेत. जेव्हा आम्हाला सगळे अवॉर्ड भेटत होते त्या दरम्यान कदाचित आम्हाला फिल्म तेव्हाच रिलीज करायला पाहिजे होती. करेक्ट. झालं असं की आमच्या प्रोड्युसरने थोडासा अजून जास्त वेळ लावला, आणि तोपर्यंत मग शेवटी पब्लिक किती वेळ लक्षात ठेवणार फिल्म, आणि त्याचं प्रमोशन, पहिली गोष्ट प्रमोशन करायलाच पाहिजे. प्रमोशन झालं नव्हतं तेवढं खास, त्यानंतर लेट फिल्म झाली, त्यानंतर प्रमोशन नाही केलं परत, त्यामुळे तो थोडंसं नुकसान तर होणारच आहे. या चुका प्रोड्युसरच्या आहेत, ते समजून करायलाच पाहिजे, आणि प्रमोशनशिवाय पर्याय नाही आहे खरं म्हणजे. पण आपण काही लोक जे प्रोड्युसर आहेत फक्त एक बजेट घेऊन येतात फक्त फिल्मसाठी, आणि त्याच्यात कशी तरी फिल्म बनते, पण त्याचं पुढची प्रोसेससाठी त्याच्याकडे पैसे संपलेले असतात, फिल्म बनवेपर्यंत असतात. फिल्म चांगली फिल्म बनवणं हे सोपं आहे, पण ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचवणं खरंच अवघड, मला पहिल्यापासून माहित होतं. म्हणून मी धग विषय याच्यासाठी असा घेतला होता की गोष्ट चांगल्या, मी या फिल्मला फेस्टिवल्स, अवॉर्ड फंक्शन पहिले इकडे फिरवणार, इकडे काहीतरी नक्कीच काहीतरी होऊ शकतं, इकडनं थोडंसं मीडियाने आणि ते थोडंसं उचललं तर आम्ही लगेच फिल्म रिलीजला काढू किंवा कोणाला विकण्याचा प्रयत्न करू. चांगला मोका होता आमच्याकडे, पण आमच्या प्रोड्युसरने त्या दरम्यान लक्ष बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे, आता हाच तर खरा शिवाजी आणि भाऊसाहेब, हाच तर खरा प्रश्न आहे की तुमच्यासारखे अनेक आहेत, चैतन्य आहेत, बरीच नावं मला घेता येतील की जी लोक सर्वस्व त्याग करून अक्षरशः घराच्या आनंदावर, त्यांच्या प्रॉपर्टीवर तुळशीपत्र टाकून असे चित्रपट बनवत असतात, परंतु चित्रपट निर्माते चित्रपटात पैसे गुंतवताना वेगळा विचार करत असतात का? किंबहुना चित्रपट मार्केटिंग करण्यासाठी जेव्हा ते निवडतात तेव्हा नेमका काय विचार करतात? निखिल साने, आपण 2 प्रकारचे चित्रपट निर्माण केलेत, त्यातला एक म्हणजे स्वतः निर्मितीमध्ये को प्रोड्युसर किंवा प्रोड्युसर होता, जसा एलिझाबेथ एकादशी आहे, नटरंग आहे, बालगंधर्व आहे, तर काही तुम्ही वितरणासाठी घेतलेले चित्रपट आहेत. हे दोन्ही करताना तुमचे निकष काय असतात हे अशा करता महत्वाचं आहे की तुमचं उत्तर अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अमेरिकेत सुद्धा आता ऐकलं जातं. याचं कारण तिथेही काही मराठी तरुणांनी चित्रपट निर्माण करण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे, म्हणून खरं तर आपण हा प्रश्न तुमच्यासाठी घेतोय. त्याचे वेगवेगळे काय पण म्हणूया त्याचे एक टेक्निकल परिमाणं असतात, आणि तुम्हाला वेगवेगळ्या चौकटींच्या निकषांच्या आधारे तो सिनेमा निवडल्या प्रकारे त्याचं सादरीकरण झालेलं आहे, ती किती त्याचं इमोशनल अपील आहे. आम्हाला अनेक वर्ष टीव्हीचं काम जे आहे ते केल्यामुळे ह्याचा सगळ्याचा एक फायदा होतो की तुम्हाला एक लक्षात येतं की कशा प्रकारे कुठला चित्रपट त्या ऑडियन्सशी कनेक्ट होऊ शकेल. म्हणजे लई भारीसारखा चित्रपट असेल तर तुम्हाला माहिती आहे की माऊलीसारखं एक कॅरेक्टर आहे, ते अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावू शकेल.
किंवा त्याच्याबरोबरीच तुमच्याकडे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आहेत, त्याचं तुम्हाला एक मूल्य जर माहीत असेल की डॉक्टर आमट्यांचं काय काम आहे, त्यांचा एक चाहता वर्ग काय आहे, त्यांचं स्वतःचं एक डेडिकेशन आणि जे एक ज्या प्रेरणेने त्यांनी गेले 40 वर्ष काम केलेलं आहे. सो ह्या दोन्ही गोष्टींचं कुठेतरी तुम्हाला एक सामायिक धागा शोधून काढायला लागतो आणि त्यातनं एक आपण काय म्हणूया एक त्याला एक सामाजिक समज ही असायला लागते की हा चित्रपट प्रदर्शित करण्याआधी कशा प्रकारे तो मांडावा. म्हणजे जसा तुम्ही लई भारी प्रेझेंट करता किंवा ज्या फोर्सनी अग्रेसिव्हली त्याचं मार्केटिंग होतं त्या पद्धतीने तो सिनेमा तसा आमटे येऊ शकत नाही किंवा तसा फॅन्ड्री येऊ शकत नाही. किंवा टाइमपास करताना तुम्हाला लक्षात यायला लागतं किंवा तो निवडताना की ह्यातलं दगडू हे जे मूल्य आहे हे त्या वयोगटातले म्हणजे 18, 20, 22 वयोगटातली अनेक मुलं अशा प्रकारे रिलेट करतात. त्याच्यात दगडू म्हणजे काही श्रीमंत हा भाग नसतो, दगडू हे कॅरेक्टर असतं, ती त्याची एक प्रेमाची कथा असते आणि तुम्हाला असं वाटतं दगडू हा तशा प्रकारे प्रत्येकामध्येच कुठल्या ना कुठल्या तरी असतो. सो मला असं वाटतं एकीकडे एक ही टेक्निकल प्रोसेस आहे आणि त्याचबरोबरीने ही खूप एक पर्सनलाइज प्रोसेस पण आहे की त्या क्षणी तुम्हाला ते एखाद्या गोष्टीचं एक रिलेट व्हायला लागते आणि मला असं वाटतं ही प्रत्येकाला ऍप्लिकेबल आहे. मला एक प्रश्न असा विचारत आहे की चित्रपट निर्मितीसाठी किंवा चित्रपट वितरणासाठी निवडताना तुमच्या अख्ख्या टीम समोर, मला माहिती आहे तुमच्याबरोबर अख्खी टीम आहे, त्याच्यात आपले नितीन केणी वगैरे बरेच लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मला तुम्हाला प्रश्न अशा करता विचारायचा आहे की चित्रपट निर्मितीला घेताना तुम्ही त्याचा आंतरराष्ट्रीय गल्ला डोळ्यासमोर ठेवतात का, की जसा तो चित्रपट निर्मिती करतानाच यशराज फिल्म किंवा अशा प्रकारचे हिंदी चित्रपट निर्माते केवळ इंडियाचं मार्केट नाही तर ग्लोबल मार्केट डोळ्यासमोर ठेवतात आणि तसं ते वितरित करू शकतात? आपला अनुभव? मला असं वाटतं की आता हे कुठेतरी आपण सुरू करायला हवं. गेल्या एक आनंदाची गोष्ट मला आज पहिल्यांदा शेअर करायची आहे की झी समूहानी आणि आज एसएलनी गेल्या 7 वर्षात कन्सिस्टंटली मराठी चित्रपटांसाठी काम केलेलं आहे आणि टाइमपास जो येणारा आपला चित्रपट आहे हा 25वा सिनेमा आहे. सो हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे की 7 वर्षात आपण 25 सिनेमे प्रदर्शित करू शकलो किंवा निर्मित करू शकलो. आता ह्याच बरोबरीने एक लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातल्या सर्व सेंटर्सवरती म्हणजे इंटिरियर महाराष्ट्र असेल किंवा जे आपण म्हणतो शहरी भाग आहेत, या सर्व ठिकाणी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. गेल्या वर्षीपासून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इंदोर, बँगलोर, बरोडा, हैदराबाद यासारख्या ठिकाणी मराठी सिनेमा मोठ्या प्रमाणात बघतायत आणि तुमचा अतिशय खूप मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न आहे की जगभर मराठी प्रेक्षक पसरलेला आहे. अमेरिकेमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, मिडल ईस्टमध्ये आहे, साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे आणि आता हे प्रयत्न करायला हवेत की या सर्वांपर्यंत आपल्याला पोचायला हवं. मी इथे एक सांगू शकतो म्हणजे एक आमचा एक प्रयत्न चालू आहे असं आपण म्हणूया किंवा एक ड्रीम आहे की अर्थात हे सगळ्यांचंच ड्रीम आहे की एकाच दिवशी मराठी सिनेमा जगभर रिलीज झाला पाहिजे, मालवण पासून मॅडिसन स्क्वेअर पर्यंत रिलीज झाला पाहिजे. म्हणजे आज हिंदी सिनेमा त्या शुक्रवारी जगभर रिलीज होतो, पण त्याच्या आधी एक टप्पा मला असं वाटतं एक छोटा टप्पा आपण गाठू शकतो आणि ज्याच्याकरता झी समूह प्रयत्न करत आहे तो म्हणजे अमेरिकेमधले जे आपले सबस्क्रायबर्स आहेत जिथे एक व्हिडिओ ऑन डिमांड किंवा पेपर व्ह्यू नावाची एक खूप ऍडव्हान्स्ड सिस्टम आहे. एकाच दिवशी यापुढे जर नटरंग किंवा यापुढचा किल्ला हा जो चित्रपट आहे तो एकाच वेळी मुंबईमध्ये तसाच तो तिकडे न्यूयॉर्क मध्ये सुद्धा प्रकाशित होऊ शकतो. अमेरिकेतल्या घरांमध्ये प्रदर्शित होण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या झी समूहाच्या माध्यमातून करत असतो. या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. एक छोटासा प्रश्न घेऊन जातोय मी भाऊसाहेब कराडे यांच्याकडे. भाऊसाहेब कराडे, इतक्या मोठ्या अडचणींना तुम्ही चित्रपट निर्माण केला, त्याला आता अवॉर्ड देखील मिळालाय, परंतु दुसरं आणि प्रचंड मोठं आव्हान तुमच्या समोर आहे, तो म्हणजे त्या चित्रपटाच्या वितरणाचं, त्या चित्रपटाच्या मार्केटिंगचं, ज्याला तितकेच पैसा किंवा तितकाच श्रम लागतात. तुमचे काय प्लॅन्स आहेत? याचा माझा महत्त्वाचा प्लॅन असा की मी हा जो पहिल्यापासून विचार केला होता की मोठ्या समूहाला कुठेतरी फिल्म विकून किंवा कोणीतरी पाठीशी घेऊन सिनेमा रिलीज करायचा असा माझा महत्त्वाचा प्रयत्न आहे आणि तो निश्चित मी भाऊसाहेब कराडे थेट गोष्टीतून भाऊसाहेब कराडे, निखिल साने आपल्या इथे आहेत. तुम्ही थेट बोला. आता काय लपवायचं काय कारण नाही. तुम्ही थेट बोला की हा चित्रपट निखिल साने यांनी घ्यावा अशी तुमची इच्छा आहे. थेट सांगा. एक लक्षात ठेवा, हा प्लॅटफॉर्म अशा करता मी करतोय, ही चर्चा एक लक्षात ठेवा भाऊसाहेब, ही चर्चा सिरियसली नक्कीच आहे. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमा केला तेवढा एकच नाव माझ्या डोळ्यात पुढे होतं की जी असं एक माध्यम आहे, जी टॉकीज आणि निखिल साने सर जे असं एक माध्यम आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये सिनेमा पोहोचवतं आणि मी बऱ्याचदा त्यांच्याशी एकदा बोललो आहे मध्ये आणि माझा प्रयत्न आहे की त्यांनी स्टुडिओ मधले सर्व कॅमेरे एका व्यक्तीवर सिनेमा घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि आमचं एक बोलणं झालेलं आहे सुरुवातीला. तर अशी आशा आहे की ते नक्कीच प्रतिसाद देतील. बोलून घ्या भाऊसाहेब, निखिल साने नंतर भेटत नाहीत, आताच बोलून घ्या, लाईव्ह चालू आहे. निखिल
पिफला आम्ही होतो आणि तिथे एलिझाबेथ आणि किल्ला दोघंही सिनेमे जिंकले आणि भाऊसाहेबांना दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच दिवशी मी त्यांना प्रॉमिस केलं आहे की जे काही आपल्याकडनं शक्य होईल म्हणजे त्याचा सगळ्या टीमनी आपण प्रिव्ह्यू करणं, त्याच्यानंतर जी काही त्याला रिलीज करता मदत करणं आणि जर शक्य झालं तर आपण रिलीज करणं. पण अर्थात हा पुढचा निर्णय आहे, पण त्याच्याकरता तोपर्यंत जे काही सपोर्ट करायचं ते आम्ही सगळे त्यांना करणार आहोत. ही अतिशय महत्वाची बाब आहे की मराठी चित्रपट हे अतिशय मोठ्या संख्येनं आपल्याकडे येत आहेत. नवनवीन दिग्दर्शक, नवनवीन लेखक खूप मोठ्या प्रमाणावर प्रयोगशीलरित्या प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु त्या चित्रपटाची निर्मितीची प्रक्रिया आहे ती राजा हरिश्चंद्र हा जेव्हा चित्रपट निर्माण झाला त्यावेळची जशी होती तशीच ती राहिली आहे. बोला. अजून एक मला इथे ॲडिशन करावं असं वाटतं की कोर्ट नावाचा सिनेमा झी आणि एस एल करत नाहीये आणि मला असं वाटतं झी आणि एस एल ह्याच्या पलीकडे जाऊन आपला सिनेमा पोचवता आला पाहिजे, मग तो कोणाचाही कुठल्याही दिग्दर्शकाचा असो. आणि कोर्ट हा सिनेमा आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही आहोत, पण तरी चैतन्याला जी लागेल ती मदत गेले 2-3 महिने आपण करत आहोत. आणि येणाऱ्या पुढच्या सर्व 15 दिवसांमध्ये आमचे जे सगळे मित्र आहेत मराठी इंडस्ट्रीतले मीडियातले पॉइंट मी आता सांगतोय, सगळ्यांनी त्याला सपोर्ट करायची गरज आहे. निखिल, अनेक तरुण आपल्याकडे आता चित्रपट निर्मितीत उतरतायत. ही अतिशय चांगली आणि समाधानाची बाब आहे. नवनवीन विषय अतिशय बोल्डली हँडल करतायत. मराठी प्रेक्षकही ते स्वीकारू इच्छित आहेत. म्हणजे एका बाजूला टॅलेंट आहे, टॅलेंट ओळखणारे आहेत, त्या टॅलेंटला दाद देणारे देखील आहेत, परंतु त्याच्यात पैसा टाकणारा जो वर्ग आहे तो पैसा टाकणारा वर्ग, तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवणारा वर्ग आणि निर्माण करणारा वर्ग या सगळ्यांसाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म, एक कॉमन अंडरस्टँडिंग असावं. हा सगळा कार्यक्रम बघणारे, चित्रपट निर्मितीत उतरू शकणारे किंवा इच्छा असणारे असे अनेक निर्माते असतील, त्यांना कुठेतरी बळ मिळावं. त्याहीपेक्षा सुद्धा चित्रपट निर्माण करणारा एखादा शेतामध्ये राबणारा किंवा एखादा IT कंपनीत काम करणारा जर भाऊसाहेब कराडे किंवा शिवाजी लोटन पाटील असेल, त्यांना देखील काहीसं बळ मिळावं आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेतला स्ट्रगलिंगचा काळ जरा आम्हाला थोडा कमी करता आला अथवा सुखद करता आला तर या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी मानेन. पुन्हा भाऊसाहेब कराडे, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि या निमित्तानं तुमच्या समोर निखिल साने यांना उभं करता आलं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं घेता आलं. हाही या कार्यक्रमात हेही नसे थोडके. तुमचे खाडा, पुढच्या चित्रपटाचा खाडा कमी व्हावा एवढीच इच्छा. शिवाजी लोटन पाटील, तुमच्याकडून धग हा चित्रपट आम्ही पाहिला. त्याच्यानंतरच्या चांगल्या चित्रपटाची आम्ही नक्कीच वाट पाहत आहोत. तुमच्या दोघांकडून अथवा आपल्याकडे अभिजित पानसे आहेत त्यांच्याकडून एका चांगल्या चित्रपटाच्या निर्मितीची अपेक्षा आहे. ही सगळी निर्मितीची प्रक्रिया अतिशय सुकर आणि चांगली व्हावी याकरताच, दर्जेदार व्हावी याकरताच हा सगळा प्रयत्न होता. या प्रयत्नात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.